वर्तमानामध्ये जाळपोळ करण्याचा प्रकार गाड्यांसोबत खूप होते आहे. त्याच्यामध्ये सायको असणारे लोकसुद्धा असतात आणि विरोधी लोकसुद्धा असतात. पण ते काय प्रकरण आहे ते जाणून घेण्याचा आधी प्रयत्न करून. माझं नाव सतीश वसंत पगारे. मी अंबरनाथमध्ये जावसई गाव वेस्टला हे ठिकाण आहे. रात्री 3:30 पावणे 4च्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी ही जवळजवळ 3 गाड्यांना आग लावलेली आहे. त्याच्यामध्ये 2 रिक्षा आणि एक 4 व्हीलर गाडीचा समावेश आहे. पोलीसमध्ये कंप्लेंट केली. हो, पोलिसांमध्ये कंप्लेंट केली. त्यांनी FIR वगैरे दर्ज केला आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला जर कोणाचं भेटलं तर आम्ही त्यांना ताब्यात घेऊ. माझं कोणावर काही शक नाही. माझा कोणाशी कधी वाद नाही, विवाद नाही किंवा काही कोणाशी भांडण तंटा काहीच नाही. फक्त मला एवढं वाटतं की माझी जी काही नुकसान झालेली आहे ती अज्ञात व्यक्तीकडून झालेली असावी किंवा इतर कोणी केलेली असावी. मला त्याची ती इन्शुरन्सतर्फे भरपाई मिळावी अशी माझी अपेक्षा आहे. तसं काही कोणाचं नाव घेऊ इच्छित नाही आणि मी कोणाला त्याविषयी दोषही देऊ शकत नाही. हे कदाचित काम एखाद्या सायकोचं असू शकतं असा एक माझा अंदाज आहे. अजिबात माझा वादविवाद कोणाशी कधीही वादविवाद नाही. पॉलराज लाडा. मी राहायला इकडे जावसेलाच आहे आणि आम्ही इकडे नेहमी आज कमीत कमी 8-10 वर्ष झालंय इकडेच गाडी लावतो. कधी असं आमचं इकडे कधी काय झालेलं नाही, पण हे पहिल्यांदाच असं घडलेलं असं. तर मला असं वाटत नाही मी कोणाशी असं वाद केलं म्हणून, पण तरी पण काय बोलू शकत नाही. कोणाची काय आजकाल अपेक्षा कोणाशी कसं असतं का माहिती नाही. पण असं असलं तरी एका गाडीवर ते टार्गेट केलं असतं, पण आता कसं 2-3 गाडीवर टार्गेट केलेले आहे. पण एकच माणूस होता, ते आम्ही कॅमेरामध्ये बघितलंय. पण ते आणि असं घटना इथे पहिले पण झालं होतं आमचं जावसेमध्ये महिला घरला. सेम प्रकरण आहे आणि मला वाटतं अजून पोलिसांनी याचं काही हे केलेलं नाही. तर मी त्यांना तेच इच्छुक आहे की जे कोणी केलंय त्यांना पकडून त्याची शिक्षा व्हायला पाहिजे. ते काय भरपाई आता आमचं पोटपाला यातच आहे, रिक्षामध्येच आहे. हो, पोटपाणी रिक्षामध्ये आहे. पोटपाणी हा रिक्षामध्येच आहे. मेन तर हेच आहे. आता आपलं जे पण आहे इकडे जावसे गावमध्ये ही घटना भरपूर घडते. फक्त जावसामध्ये नाही, फक्त अंबरनाथमध्ये पण हे भरपूर घडलेलं आहे. तर माझी हे अपेक्षा आहे की थोडं सक्ती घ्यायला पाहिजे पोलिसांकडून आणि जे कारवाई करू शकते ते करणं भाग आहे त्यांचं. इन्शुरन्स भेटले तर चांगले, नाही तर आपल्यालाच खर्च करायला लागेल. तर आमचं हे 1 महिन्याचा आता जे आहे पूर्ण गेलेलं आहे. तर बघू आता काय अपेक्षा असतात पोलीस डिपार्टमेंट कडून काय अपेक्षा. आता पोलिसांवर तर कारवाई NOC बिनोसी केलेलं आहे, ते येऊन आम्हाला सहकार्य केलेलं आहे. पण बघू आता ते लोक किती प्रोत्साहन देतात आणि किती लवकर ते आपलं चोरांना किती लवकर ते पकडतात बघू. माझं नाव बाबुलनाथ आहे आणि मी जावसाईचा अंबरनाथमध्ये राहणारा माणूस आहे. आणि हे आम्हाला सकाळी जसं माहीत पडलं सुमारे 3:45-4 या दरम्यान माहीत पडलं की गाडी जाळली आणि लवकर हे लोक येऊन पाणी जे आहे गाडीमध्ये पाणी हे केलं होतं. आणि जे आमच्याकडे माझं CCTV आहे, त्या CCTV मधून आम्ही प्रयत्न केला की बघण्याचं TV हे काय कुठून आलंय काय आहे. आणि या लोकांना पण ते शेअर केलेलं आहे, पोलिसांना पण दाखवलंय ते. बघूया आता हे कारवाई काय करतात. माझं CCTV जरा लांब आहे, पण त्याचा फोकस त्या साईडला आहे. म्हणजे तो तिथे जे मंदिर आहे त्या मंदिराचा परिसर जे समोर तुम्हाला दिसतोय तिथून तो माणूस आला, या कारमध्ये आला ते दिसतोय. आणि त्यांनी जाळल्यानंतर इथे रिक्षाला त्यांनी हानी पोचवलं पण तिकडून त्यांनी घेऊन गेलं. माझं नाव संतोष नागवंशी आहे. मी या ठिकाणी 15 ते 20 दिवस झाले भाड्याने राहायला आलेलो होतो आणि माझी गाडी या ठिकाणी सरांनी चांगलं कॉपरेट केलं मला आणि माझ्या गाडीच्या पाठीमागे व्यवस्थित गाडी लावून ठेवा, सर्वांनी सहकार्य केलं इकडे. पण रात्री काय घडलंय असं. हे रात्री मला सरांनी सांगितलं, रिक्षा ड्रायव्हर 4 वाजता आग लागली होती. बाजूवाले येऊन मला दरवाजाने ठोकरवला आणि सांगितलं म्हणे असं असं झालेलं आहे. मी बाहेर येऊन बघतो तिकडे सगळ्या गाड्या पेटलेल्याच होत्या. ते पण आणि एक चांगलं आहे की कोणीतरी आम्हाला सांगून सहकार्य केलं, नाही तर अजून हे पूर्ण आग तुम्ही दिसते ती गाडी अर्धवट गाड्या ब्लास्ट होऊन पूर्ण झाला असला. आणि मेन ते CNG होता, CNG मधून अजून 2-3 गाडी पेटलं असतं आणि साधारण बहुतेक आजूबाजूला पण काहीतरी नुकसान झालेलं असतं. कधी तुमचा कोणासोबत वाद झालेला आहे. कोणाबद्दल असं काही वाद वगैरे नाहीये, शिवीगाळ वगैरे बिलकुल नाही, काहीच नाहीये. झगडा भांडणं काहीच नाही. तर एरिया खूप चांगली, आम्ही सगळे समंजस एका परिवारासारखे राहतो आणि सगळे एक दुसऱ्याला सपोर्टिव्ह आहे. पण आता मला दुर्दैव असं वाटतंय हे जे 2 गाड्या जळलेल्या आहेत तिथे रिक्षा, याच्यावरती त्यांचं घरं चालतात, त्याच्यावर त्यांच्या मुलांचं शिक्षण वगैरे आहे.
आणि ते अशा पद्धतीचं दुर्दैव कृत्य करून माणसाला भयभीत बनवणं हा जो प्रकार काही झालेला आहे हे का न पटणारा विषय. आपल्याच देशामध्ये आपलेच लोक आपल्याच नागरिकांना अशा पद्धतीने सतवतात हे काय बरोबर वाटत नाही. याचं शासनाने दखल घ्यावी. इन्शुरन्स कंपनीने दोन्ही गाड्यांना इन्शुरन्स द्यावा असं माझी अपेक्षा आहे. माझा एक टायरचा आहे तो तर टायर मी नवीन टाकून देईल, पण रिक्षाचं तरी इन्शुरन्स आम्ही भरतो तर रिक्षावाल्यांना तरी इन्शुरन्स कंपनीने द्यावा. पोलिसांनी आम्हाला खूप चांगलं कॉपरेट केलं. गेल्या पोलीस स्टेशनमध्ये आम्ही ताबडतोब पोलिसांनी ॲक्शन घेतली आणि पंचनामा करून गेलेले. पोलिसांचं सहकार्य चांगलं लाभलं, त्यांना मी धन्यवाद देतो या ठिकाणी. दुसरं माझं म्हणणं आहे काय इन्शुरन्स कंपनींनी त्यांना हे द्यावं, इन्शुरन्स द्यावा. नुकसान भरपाई मिळाली. नुकसान कमीत कमी झालेलं आहे त्यांना केला तर बरं होईल असं माझी अपेक्षा आहे. नमस्कार, माझं नाव विजय वंजी चौधरी आहे. मी जावसेमध्ये राहणार आहे आणि माझं स्वतःचं इंटरनेटचं बिझनेस आहे. आणि हे इतक्यांदा झालेलं आहे, गाडी चोरणं, जाळणं आणि सगळ्यात महत्त्वाचं गाई चोरणं. या गावात असं हा प्रकार कधीच नव्हता, पण आता खूप प्रमाणात वाढला. आता हे तुम्ही बघताच हे जळालेल्या गोष्टी आहे. प्लस आम्ही स्वतः इंटरनेटचा धंदा करतो त्यावेळेला आमच्याही वायरी तोडल्या जातात, पण आम्ही ते निग्लेक्ट करतो की जाऊ द्या, कधी चुकून तुटल्या असतील, हवा वारा किंवा चुकून तुटल्या गेल्या असतील. पण असं माझ्याबरोबर चौथ्यांदा होतंय की इंटेन्शनली 10-12 वायरी सोडून बरोबर आमचीच वायर बरोबर तोडली जाते. आताही पोलीस कंप्लेंटमध्ये NC दाखल आहे. CCTV आम्ही शोधतोय आणि जावसेच्या सर्व नागरिकांना माझं हे म्हणणं आहे की CCTV जिथे इथं असेल ते CCTVचे पूर्ण फुटेज द्या. स्वतःचे CCTV तपासा, बंद आहेत, चालू आहेत, ते सगळं चेक करा. कारण 2 ठिकाणी मी आता गेलो तर ते जवळजवळ त्यांचं बटनच बंद करून ठेवली, त्यांनी चालूच नाही ठेवलेली. तर तशा गोष्टी करू नका. आणि राहिला प्रश्न आता जे वायर तोडणं किंवा काय, आम्ही ते शोधूच प्रश्नच नाही, पण याच्या पुढे नाही होणार याची पूर्ण काळजी आम्ही आणि पोलीस आम्ही दोघी सोबत मिळूनच करू. कारण की ही घटना आज मला वाटतं ही 4थी-5वी घटना आहे जी जावसेमध्ये अशी झालेली आहे. त्याच्या आधी ज्या घटना घडल्या त्याच्यामध्ये जे आरोपी आहे सापडला गेले का? आरोपी आम्हाला गाय चोरली त्यांचे आरोपी सापडले, एकदा रिक्षा चोरली त्यांचे आरोपी सापडले, पण असे जे भुरटे काम आहे म्हणजे वायरी तोडणं किंवा काय करणं असे सापडत नाहीये. इंटेन्शनली जे त्यांना ती नॉलेज आहे, ते टेक्निकल तेवढे साऊंड आहेत की त्यांना ते माहिती आहे की इथला कॅमेरा बंद आहे किंवा या कॅमेऱ्यामध्ये आपण येऊ शकत नाही, तिथंच बरोबर ते कार्य करतात. जिथं तिथं कॅमेरा आहे ते तिथं कार्य करत नाही. आणि त्यांना बरोबर माहिती आहे, नॉलेज आहे की ही वायर कोणाची आहे किंवा ही कुठे चालली आहे, तर बरोबर तीच वायर तुटते, त्याच्या बाजूची वायर तुटत नाही. म्हणजे असा तुमचा आरोप आहे की इथल्या परिसरातले लोक तर नाही, मे बी होऊ शकतं, असू शकतं, का नसू शकतं, कारण त्यांना सगळी जानकारी आहे. प्रश्नच नाही. ज्या माणसाने तोडलेल्या त्याला ही गोष्ट माहिती आहे तेव्हाच ती वायर तुटली गेलेली आहे. नाहीतर ती अशी कोणीच बघूच शकत नाही की काळी वायर कोणाची काहीच समजणार नाही तुम्हाला. 100 वायरी गेलेल्या आहेत, पण पर्टिक्युलर एक वायर, आणि असं 4थ्यांदा झालेलं आहे. त्याच्यामुळे मी हे बोलतोय. आता मी हे बोललो नसतो, काय जाऊ होतं कदाचित, पण जावसेमध्ये हे याच्या आधी कधीच होत नव्हतं. तुमचीच वायर तोडल्या गेली आहे? हा, माझीच आहे. लोकांची तुटत नाही असतला भाग नाही, पण मी माझं सांगतोय अच्छा, की असं 4थ्यांदा झालंय की सगळ्या वायरी बरोबर आहे आणि हीच वायर कशी तुटते. अच्छा. असं भरपूर वेळा झालेलं आहे. तुमचा कोणावर आरोप आहे का? आरोपसाठी नाही करू शकत, माहितीच नाही तर आरोप कसा करा. म्हणून तर CCTV सांगतोय मी की CCTV मध्ये जर मिळालं तर आरोपी भेटला तर तो तुम्हाला आम्ही चांगल्याच पद्धतीने दाखवतो, कशा पद्धतीने जातो हॉस्पिटलमध्ये किंवा पोलीस स्टेशनला. फक्त भेटला पाहिजे, क्लू दिला पाहिजे, कुठेतरी मिळालं पाहिजे. आता यांच्या CCTV मध्ये आम्ही चेक करतो तो दिसत नाहीये, थोडं झाड आहे, आणखी अंतर जास्त आहे. आणि इकडचे CCTV यांना आम्हाला आज नाही तर उद्या 4 दिवसांनी 5 दिवसानंतर मिळेल. आणि प्रशासनाचा कॅमेरा सुद्धा बंद आहे, त्यांनी तो अजूनपर्यंत चालू केलेला नाही. आणि मंदिराचा जो कॅमेरा आहे त्याच्यामध्ये थोडासा इश्यू आहे. मी दिनेश गायकवाड, मी वार्ड क्रमांक 1चा नगरसेवक आहे. काय म्हणाल, तुमच्या एरियामध्ये इतकं भयंकर प्रकरण घडलेलं आहे, जर का लॉस झाला असता तर मोठं प्रकरण घडलं असतं? खूप मोठं प्रकरण झालं असता, म्हणजे आजूबाजूचे जे घर आहेत त्या घरांना खूप मोठा धक्का लागला असता. आणि ही जी परिस्थिती आज जे रिक्षा ड्रायव्हर आहेत, मी पण कमी 10 ते 12 वर्ष रिक्षा चालवलेली आहे, तर मला माहिती आहे की रिक्षा चालवणं काय आहे आणि किती ते हे करून ते आपलं घर चालवतात. तर हे जे केलेलं आहे खूप चुकीचं केलेलं आहे आणि ज्याही व्यक्तीने केलेलं आहे त्याच्यावर खूप सक्त कारवाई व्हायला पाहिजे. ही खूप चुकीची घटना घडलेली आणि ही घटना आता दुसऱ्यांदा घडलेली. ही पहिले तिथे मेंदरनगरला पण एक माझा मित्र आहे राजेश सांगळे, त्यांच्या रिक्षाचं सुद्धा सेम परिस्थिती ही झाली आणि या वार्डमध्ये आता इथं झालेलं आहे. तर हे खूप चुकीचं आहे, हे खूप निंदनीय गोष्ट आहे, हे असे व्हायला नाही पाहिजे होतं. एक वार्ड मेंबर म्हणून तुम्ही पोलीस डिपार्टमेंटला काही कळवलं का, काही माहिती मिळवली का त्याच्याकडून? नाही, मला सकाळी माहिती पडलं तर पोलीस येऊन गेले असं मला सांगण्यात आलेलं आहे. तर आता मी जाऊन मी तिथं जाऊन इन्क्वायरी करतो, म्हणजे काय त्यांनी हे केलेलं का, फुटेज काढले, त्यांनी फुटेज पण वाटतं नेलेत वाटतं त्यांच्याकडनं. महत्वाचे फुटेज नाही मिळाले म्हणतात ते पोलीस तर डिपार्टमेंट. महत्त्वाचे फुटेज आता आपण रोड साईडचे जे आहेत कॅमेरे ते चेक करून त्यांना ते फुटेज देऊ आपण. काय वाटतं यांना, जे आता यांचा उदरनिर्वाह हा ॲटोवरच चालतं आणि 1 महिन्यापर्यंत आता ॲटो थांबून जाणार, तर कसं काय मदत होऊ शकते का सरकारकडून? बघू ना काहीतरी मदत, कारण ते राजे चांगले त्याच्या परीक्षा झाली पण काय मदत ते सरकारकडून काही भेटलेली नाही आहे. तरी आपण यांच्यासाठी प्रयत्न करू, काय भेटत असेल तर बघू काय.
त्यावेळेला अगर काही भरपाई भेटत नसेल तर माझ्यातर्फे त्यांची काही भरपाई असेल, माझे जेवढे प्रयत्न होईल ते मी त्यांना तेवढं मदत करेल. आज ॲटोवाल्यांचं जे उदरनिर्वाह असते हा डेली नीड्सवर असते आणि आता ते 1 महिना घरी थांबून जाणार. हां. 1 महिना त्यांच्या मुलांचा, त्यांच्या घराचं जे काही व्यवस्थापन आहे हे मोठा प्रश्न पडलेला आहे. तर याबद्दल आता सरकारी लेवलवर तुम्ही काही मदत करणार का की पर्सनल लेवलवर करणार? नाही, आता मी पर्सनल जेवढं माझ्याशी होणार मी हे विचार करणार की बाबा ते 1 महिना घरी नाही बसण्यासाठी, त्यांचं आता रिक्षा चालवण्यासाठी मी माझ्यातर्फे काय होत असेल ते मी त्यांना मदत करेल. आता उडबीड जे पण आहे त्यांचं हे झालेलं ते बघू आपण, आपल्यातर्फे जेवढी मदत होतील आपण त्यांना करू. मित्रांनो, महत्त्वाचा विषय हा आहे की कुठे ना कुठे काही ना काही प्रकार घडत असतात. चुकून आपल्या हातून कोणासोबत वादविवाद होत असतो आणि असा खूप सारे प्रकरण पाहिलेले आहेत ज्यामध्ये म्हणजे 20 रुपयासाठी किंवा 5 रुपयासाठी भांडणं झालेली आहेत, मारामारी झाली आहेत, हत्या झालेली आहे. तर होऊ शकते की तो जो व्यक्ती आहे ज्यांनी ही गाड्या जाळलेल्या आहे त्यांचा यांच्यासोबत काहीतरी वाद झाला असावा किंवा नाही झाला असावा, तो सायको असावा. हा संशोधनाचा विषय आहे. परंतु पोलीस डिपार्टमेंटचे लोक पुढे काय कारवाई करतात, कुठून शोधून काढतात, कसे शोधून काढतात, हा महत्त्वाचा विषय आहे. या विषयाच्या बाबतीत तुमच्या मनात काय प्रश्न निर्माण आहे ते आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि या लोकांचं जे मत आहे याबद्दल तुमचं काय विचार आहे तेही आम्हाला जरूर कळवा.